हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझा तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आज आपण कुंतीचे वाण म्हणजे काय, कुंतीचे वाण दिल्याने काय होते, त्यात कोणत्या वस्तू असतात ते आपण आज बघू. संक्रांत म्हणजे सुवासिन बायकांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. या सणाची पर्वणीच म्हणजे हळदी कुंकू. रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू करण्याची प्रथा पूर्वपार चालत आली आहे. हळदी कुंकाच्या निमित्ताने बायका एकमेकींच्या घरी जातात, वाणाची देवाणघेवाण करत असतात. खूप उत्साह असतो. ह्यामध्ये एक कुंतीचे वाण पण दिले जाते. नावच कुंतीचे वाण आहे. कुंती देवीने हत्तीवर बसून दिले होते हे वाण, अशी आख्यायिका आहे. पूर्वपारापासून चालत आलेले हे वाण आपल्या नवऱ्याला अखंड आयुष्य मिळावे, सौभाग्य लाभावे आपले, यासाठी हे कुंतीचे वाण स्त्रिया आवर्जून करतात. जीवनात एकदा तरी हे वाण द्यायलाच पाहिजे. आपण नवऱ्याला उदंड आयुष्य लाभते. स्त्रियांनी मनावर घेतली की हे करणे सहज आहे, कारण आपण बाकी काही व्यर्थ खर्च करतो. त्या पैशातून हे वाण केले तर आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढते. त्यासाठी करायलाच पाहिजे. पुरातन काळापासून पती परमेश्वर मानला आहे. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करताना ह्या कुंतीच्या वाणाची देखील पूजा करायची आहे. ह्या वाणात आपल्या 5 ताटं घ्यायचे आहेत. त्या ताटात सौभाग्यवतीचे सामान ठेवायचे आहे. मेहंदी कोण, आरसा, गंध, नेलपेंट, रुमाल, फुलाचा हार, विडा, बांगड्या, हळदी कुंकवाचे करंडे, साडी, जोडवे, मणिमंगळसूत्र. प्रत्येक ताटात पावशर कुंकू, पावशर हळद ठेवायची आहे. 1.25 किलो कुंकू, हळद असे आणायचे आहे. हे वाण तुम्ही एक तुळशीला व 4 सुवासिनींना द्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही एखादी वस्तू जास्तीची देऊ शकता. ज्या सुवासिनींनी हे वाण घेतले आहे त्यांनी लागलीच दुसऱ्याच वर्षी करणे बळजबरी नसते. ते त्यांनी त्यांच्या हिशोबाने कधीही करू शकता. कोणी मोठे ताट घेतले म्हणून तुम्ही पण मोठे घ्यावे असे काही नाही. ते तुमच्या यथाशक्ती जसे आहे तसे तुम्ही घेऊ शकता. पण जीवनात एकदा तरी हे कुंतीचे वाण द्या, मग बघा जीवनात किती बदल होईल. आपल्या घरात सुख भरभराट येईल, सुख शांती ऐश्वर्य लाभेल. आपल्या कर्त्या माणसाचा असेल, आपल्या त्याचं उदंड आयुष्य लाभत असेल तर म्हणून हे आपण करायलाच पाहिजे. व लवकरात लवकर हे वाण द्यावे. म्हणजे ह्या वर्षी नाही जमले तर पुढच्या वर्षी नाही जमले तर त्या पुढच्या वर्षी हे वाण द्यायलाच पाहिजे. आणि त्या दिवशी जवळच्या मंदिरात तिळगुळ दान करावे, म्हणजे आपल्याला खूप लाभ मिळतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.